नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आजची रेसिपी आपली आहे मुगाची कचोरी। चला तर आपण साहित्य बघून घेऊया। तर हे बघा, इथे मी मुगाची डाळ घेतले, अर्धा कप मी मुगाची डाळ घेतले आणि 2 तास ती भिजवले, पाणी गाळून काढले। हे बघा मस्त भिजलेली आहे डाळ। ही आपल्याला मिक्सरवरती अशी जाडसर वाटून घ्यायची आहे आणि 1 कप मैदा घेतलाय मी। आणि हे कचोरीसाठी साहित्य, 1 चमचा मी धणे घेतलेत, ते असे मी असे कुटून घेतलेत। अर्धा चमचा बडीशेप घेतले, 1 चमचा बेसन लागणार आहे, चिनी फ्लेक्स आहे 1 चमचा, कसुरी मेथी 1 चमचा आहे, गरम मसाला अर्धा चमचा घेतलाय, जिरा पावडर अर्धा चमचा घेतलाय, धना पावडर अर्धा चमचा घेतलाय आणि इथे अर्धा चमचा जिरे घेतलेत, पाव चमचा हळद, हिंग घेतलाय पाव चमचा आणि चाट मसाला घेतलाय 1 चमचा। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी एक भांडे घेतलंय आणि त्याच्यामध्ये पीठ टाकून घेते। चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ आणि पीठ एकत्र करायचं आपल्याला। आता ह्याला आपल्याला तेल लागणार आहे। तर हा मोठा चमचा आहे ना, तर हा 1 मोठा चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल थोडं जास्त लागते म्हणजे आपली कचोरी मस्त खुसखुशीत होते। आता हे तेल आपल्याला ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे बघा पिठाला तेल चोळून झाले आपलं। हे बघा, आता ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला नरमच मळायचं आहे, जास्त घट्ट नाही ठेवायचं आहे। तर हे बघा आपलं पीठ मळून झालंय, एकदम असं मऊसत मी मळून घेतलंय। हे बघा, असं आपल्याला इथपर्यंत पातळ मळायचं आहे आणि हे आता आपण बाजूला ठेवू। आता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे, बारीक अशी पेस्ट नाही आपल्याला करायची, जाडसर वाटून घ्यायची आहे। तर ही बघा आपली डाळ वाटून झाले, तुम्हाला दाखवते। हे बघा असे जाडसर वाटून घेतले। आता आपल्याला पुढची तयारी करायची। तर पहिल्यांदा आता आपण गॅस पेटवून घेऊया। त्याच्यावरती मी हा एक पॅन ठेवते आणि आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। हा मोठा 1 चमचा तेल टाकते मी। पहिल्यांदाच मी हिंग टाकून घेते। आता हे आपण धने घेतलेत ना कुटून, ते टाकायचं आपल्याला आणि बडीशेप, जिरे टाकायचे। गॅस थोडा बारीक करते मी। हे थोडं भाजून घ्यायचं आपल्याला, ह्याच्यातच परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला जे आपण काय काय मसाले घेतलेत ना, ते टाकून घ्यायचे आहेत। पहिलेच मी बेसन टाकून घेतले, हे 1 चमचा बेसन आहे, चिनी फ्लेक्स, धना पावडर, जिरा पावडर, ते हळद आणि चाट मसाला। हे मसाले सगळे आपल्याला परतून घ्यायचे आहेत 2 मिनिट। कसुरी मेथी टाकून घेतले, 2 मिनिटं तरी चांगले खरपूस असं परतून घ्यायचे हे मसाले। बेसन आपण टाकले ना याच्यात, त्याच्यामुळे वासले भारी येतो आणि खायला टेस्टी पण लागते कचोरी। बारीक करते गॅस थोडा। तर हे बघा आपले मसाल्यांचा कलर पण चेंज झालाय सगळा। आणि आता आपण हे डाळ घेतली होती ना वाटून, ती टाकायची आपल्याला। आणि ही मस्त आता ह्याच्यामध्ये भाजून घ्यायची आपल्याला, सगळे एकत्र करून।
पूर्ण डाळ आपली मोकळी झाली पाहिजे, म्हणजे असे सुटसुटीत असे आपल्याला भाजून घ्यायचे. आपण मीठ टाकलं नव्हतं, तर मीठ टाकून घेते मी चवीनुसार. आणि आता हे एकजीव करायचं आहे आपल्याला. हे बघा, अजून थोडंसं मला ओलं वाटतंय, तर जरा अजून मी 2 मिनटं हे परतून घेणार आहे. मस्त असा बघा एकदम खुला आपला मसाला तयार झालेला आहे. मी आता गॅस बंद करते आणि हा मसाला आपल्याला गार करून घ्यायचा आहे आणि कचोरी बनवायला सुरुवात करायची. आता आपला हा मसाला गार झालेला आहे. आता आपण पीठ बघूया. हे बघा, पीठ पण आपलं मस्त असं नरम झालेलं आहे. आता आपण कचोरी बनवायला सुरुवात करू. हे बघा, मी एवढे गोळे करून घेते. गोळे करून झालेत. आता आपण सुरुवात करूया. हे बघा, आपण जरी हाताने असं केलं तरी पण आपलं पीठ एवढं नरम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये बघा, एक कचोरी आपली बनवून झाले. आता ही दुसरी. दुसरी पण आपली कचोरी तयार झाले. आता अशाच आपण सगळ्या कचोऱ्या करून घ्यायच्या आहेत. तर आपलं तेल गरम झालंय. आता मी एक कचोरी सोडून बघते. 2-3 करून घेतल्यात मी. अशा हातावरती थोड्या अशा दाबून घ्यायच्या आणि मग त्या सोडायच्या. हे बघा, अशा फुगून आल्यात वरती. आता हे पलटी करून घेते मी आणि अशाच आपल्याला सगळ्या करून घ्यायच्या आहेत कचोरी. हे बघा, आपल्या कचोऱ्यांना थोडा असा गोल्डन कलर आलेला आहे. आता हे आम्ही काढून घेते. दुसऱ्या पण टाकून घेते. आणि कचोऱ्या आपल्याला फास्ट गॅसवरती तळायच्या नाही, मध्यम गॅस ठेवा आणि तळून घ्या. तर या बघा, आपल्या कचोऱ्या सगळ्या बनवून झाल्यात. मी आता हे काढून घेते आणि गॅस बंद करते. हे बघा, आणि हे सारण एवढं राहिलेलं आहे, ह्याच्या आपण कधी पण कचोरी बनवून खाऊ शकतो. आता हे मी झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून देते. 1 महिनाभर तरी चांगलं टिकतं हे सारण. मी आता फ्रीजमध्ये ठेवते. हे बघा, आपल्या कचोऱ्या किती मस्त झाल्यात. हे बघा, तुम्हाला एक तोडून दाखवते. एकदम खुसखुशीत झाल्यात कचोऱ्या. तर हे बघा, आपली मुगाच्या डाळीची कचोरी बनवून तयार झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.